नेहमीचे दोन भाऊ बोलतोय. मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे. आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाहीये. मला काही इश्यू नाही, दोन भाऊ एकत्र येणार. पण मी 2014-17 बघितलंय. 2014-17 सोडा मी कोविड काळात बघितलंय, जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते. राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केला की हे भीषण एक आजार आलाय आपल्यावर, त्याच्यामुळे कुठचंही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे. आणि मी अनेकदा बघितलं हे फोन कॉल. तर मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा. हे मीडिया समोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युत्या होत नाही. सगळ्या गोष्टी मीडिया समोरच बोलतात. कुठे ना कुठे प्रस्ताव जो असतो, जो लेटर असतो, प्रस्ताव असतो, एकमेकाला भेटणं असतं. कारण एकीकडे वक्तव्य राजसाहेबांनी मला वाटतं त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, ते बोलू शकतात. एक्झॅक्टली ते होतं. त्याच्यामुळे मी तुमच्या समोर येऊन काही होणार नाही. आणि हे जे येतोय ते कशासाठी येतोय तुम्हाला पण माहिती आहे. जे बोलतायत सकाळी उठून ते कोणाला फसवता तुम्ही. ते दोन भाऊ आहेत, ते बोलतील नाही का. यावेळी पुढाकार त्यांनी घ्यावा. कोणीही घ्यावं, मी नाही घेऊ शकत. आम्ही जे विरोधक आहेत ते असं म्हणतायत की दोन्ही ठाकरे जरी एकत्र आले तरी आमच्या किंवा इतर पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही, शून्य आहे. कसं पाहिजे? नाही, मी जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत मी त्याच्यावर वक्तव्य करणार नाही. पण तुमची इच्छा आहे का एकत्र यायला? तुमची काय इच्छा आहे? परिवारातील सदस्य तुमची इच्छाच नाहीये. पत्रकार कशी यायची? माझी राजसाहेबांची जी इच्छा आहे ती माझी इच्छा आहे. अमित ठाकरे यांना मी त्यांच्या जन्मापासून पाहिलं. गोड मुलगा आहे. जसा आमचा आदित्य आहे तसा अमित आहे. आणि त्याची विधानही फार गोड आहे. त्याच्या मनामध्ये जी भावना आहे त्या भावनेचं मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो. आणि फार छान ते त्यांची हल्ली विधानं फार चांगली आहेत. आदित्यचं भूमिका फार उत्तम आहे. आता तुम्हाला मनोमिलन म्हणजे अजून काय मनोमिलन हवंय? मग होईल ना. मी कॅफेमध्ये नाही, मी घरी जाईल. आमच्यासाठी ते कॅफे नाहीये, आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना. नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळेच कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलेलं. आम्ही सकारात्मक आहोत, माननीय राज ठाकरे सकारात्मक आहेत, त्यांचे सहकारी सकारात्मक आहेत, माननीय उद्धव ठाकरे साहेब सकारात्मक आहेत. आम्ही त्यांचे सगळे सहकारी या विषयावर अत्यंत सकारात्मक असल्यामुळे त्याचा परिणाम जमिनीवरच्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यात झाला असेल तर त्याच्यामध्ये चिंतेचं कारण काय? तुम्ही स्वागत केलं पाहिजे त्याचं ना. बघा, ही जी मुलं आहेत सगळी त्यांच्या जन्माच्या आधीपासून हे दोन भाऊ आहेत ना. मी त्या दोघांनाही पाहिलंय. आणि जाहीरपणे तर आता मी 10 मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतोय किंवा 10 मिनिटांनी उद्धव ठाकरेंना फोन करतोय असं काय सोशल मीडियावर सांगून तर कोणी एकमेकांना फोन करत नाही. काय सांगावं, फोन झाले सुद्धा असतील. तेच विचारायचं, फोन झाले पण काय तुम्हाला बघा, मी वारंवार म्हणतो तुम्हाला फळ दिसल्याचे कारण आहे ना. ज्याला तुम्ही फ्रुटफुल टॉक म्हणता, बरं का, तुम्हाला फळ दिसेल ना. तुम्हाला फळ झाडावरती यायला आधी बी लावावं लागतं, मग पाणी घालावं लागतं, मग रोपटं वाढवावं लागतं, मग फांद्या येतात. अशा अनेक प्रक्रियातून फळ येतं. त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की काही दिवसांनी तुम्ही म्हणाल खूपच झाडाला फळं आली आहेत, एवढी लवकर फळं आली कशी? फळं येतील ना, फळं येतील. दोन भावांमध्ये प्रस्तावाची गरज नसते. चला, धन्यवाद.